नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मस्त मजेत आरामात. वेलकम टू एस क्लास एज्युकेशन. आज आपण पाहतोय मराठी उपयोजित लेखनामधला एक सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक, तो म्हणजे बातमी लेखन किंवा वृत्तांत लेखन. आत्ता आपण या दोघांना सेमच कन्सिडर करूया. बातमी आणि वृत्तांत आपण दोघांनाही सेमच पकडूया, ठीक आहे? आता बातमी लेखनामध्ये प्रश्न असा आहे की तुमच्या शाळेला शासनाकडून मिळालेल्या स्वच्छ शाळा पुरस्काराचा वृत्तांत लिहा किंवा बातमी लिहा. तसे आपण आधी ॲक्च्युली दोन्ही प्रश्न यायचे, पण आता दोन्ही येत नाहीत. आता फक्त बातमी लिहा हाच प्रश्न येतो. बातमी आणि वृत्तांत दोघांनाही आपण सेम आता कन्सिडर करू शकतो, ठीक आहे? जेव्हा तुम्ही बातमी लिहिणार आहात तेव्हा सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे हेडलाईन. हेडलाईन तुम्हाला विषयाला अनुसरून तयार करायची आहे. ती थोडीशी बाकीच्या फॉन्टपेक्षा थोडीशी मोठी असली पाहिजे आणि थोडीशी हायलाईट होईल अशी असली पाहिजे. आणि मधोमध लिहायचे पेपरच्या त्याच्या खाली हेडलाईन झालं की खाली लिहायची आहे की ही बातमी कोणाकडून आहे. तर ही बातमी आहे आमच्या वार्ताहराकडून. त्याचं नाव गाव लिहायची गरज नाही आहे, फक्त आमच्या वार्ताहराकडून. हे तुम्ही टायटलच्या डिरेक्टली खाली लिहू शकता किंवा इकडे लिहिलं तरी पण चालेल, राईट कॉर्नरला, ठीक आहे? तुमच्यावरती कुठे लिहायचं ते. शक्यतो माझ्यामध्ये राईट कॉर्नरला लिहा, कारण बातमीचा मथळा मेन गोष्ट आहे किंवा हेडलाईन मेन गोष्ट आहे, तीच फक्त तिथे असावी. बाकी हे जे काही आहे इथे लिहिलं तरी पण चालेल किंवा इथे राईट कॉर्नरला लिहिलं तरी पण चालेल. नेक्स्ट, आता ॲक्च्युली बातमीला सुरुवात करताना बातमी कुठे घडते ह्यांनी जर प्रश्नामध्ये सांगितलेलं असेल, नाही सांगितले. कुठल्या शाळेला पुरस्कार मिळाला आहे, ती शाळा कुठे आहे, नाही सांगितले. तुम्ही कुठल्याही जिल्ह्याचं नाव लिहू शकता, कुठल्याही गावाचं नाव लिहू शकता. शक्यतो गावाचं नाव लिहिलं तर तुम्हाला पुढे जिल्ह्याचं नाव पण लिहावं लागेल. बेस्ट आहे जिल्ह्याचंच नावाने सुरुवात करा. यांनी सोलापूर जिल्हा घेतला आहे, त्याच्यानंतर पुढे स्वल्पविराम दिला आहे. तुम्हालाही असंच लिहायचं आहे. दिनांक फक्त 17 लिहिला आहे, पण तुम्ही पुढे 17 नंतर ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर जे काही असेल ते पण लिहा. सपोज की 17 ऑक्टोबर आहे तर 17 ऑक्टोबर पूर्ण लिहायचं आहे. 2023-24 जे काय असेल ते. ऑब्व्हियसली ऑक्टोबर 24 आपण लिहू नाही शकत, कारण बातमी घडलेल्या गोष्टीची असते. तुम्हाला 2023च लिहावं लागेल. प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही न्यूज लिहिणार आहात तेव्हा हे पहा की तारीख काय लिहायची, कारण ते लोक तुम्हाला तारीख ही लिहा असं आयतं रेडीमेड देणार नाहीत. तुम्हाला तारीख स्वतःहून निवडायची आहे. जर पर्यावरण दिन साजरा झाला असेल आणि त्याच्याबद्दल जर तुम्हाला बातमी लिहायची आहे तर अर्थात इथे तारीख असणार आहे 6 जून आणि इथे लिहिताना लिहायचे की पर्यावरण दिन 5 जूनला सेलिब्रेट झाला होता किंवा साजरा झाला होता, ठीक आहे? अशा पद्धतीने जेव्हा तुम्ही बातमी लिहिणार आहात तेव्हा ते खूप म्हणजे एक माइंडफुलनेसने लिहा, प्रेझन्स ऑफ माइंडने लिहा की तुम्हाला नेमकं काय तारीख असली पाहिजे हे कळलं पाहिजे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे शहरातील. आता हे तुम्ही खाली पण लिहू शकता, ॲज अ न्यू लाईनवरती पण लिहू शकता किंवा पुढे सुरुवात केली तरी पण चालेल. आता शाळेत सांगितले, शाळेचं नाव वगैरे नाही दिलं आहे, तुम्ही मनाने कोणतंही शाळेचं नाव लिहू शकता. शहरातील श्री विठ्ठल रखुमाई विद्यालय या शाळेला प्रथम क्रमांकाचा स्वच्छ शाळा पुरस्कार मिळाल्याची बातमी येताच शाळेत विद्यार्थ्यांनी एकच जल्लोष केला. प्रत्येक वेळी आपल्याला बातमी ही 3 पॅरेग्राफमध्ये लिहायची असते. पहिल्या पॅरेग्राफमध्ये ती बातमी काय आहे हेडलाईनला डिस्क्राईब करायचं असतं, फक्त हेडलाईनला, जास्त डिटेलमध्ये जायचं नसतं. ही घटना कुठे घडली आहे, तारीख, वार, जो काय आहे तो वेळ जर माहिती असेल तर वेळ पण लिहू शकता. हे सगळं पहिल्या पॅरेग्राफमध्ये आलं पाहिजे. आता नेक्स्ट आहे शाळेच्या परिसरातील लोकांनाही या पुरस्काराचा खूप आनंद झाला. हे झालं पहिल्या ओळीमध्ये किंवा पहिल्या पॅरेग्राफमध्ये, एवढंच आलं पाहिजे. दुसरा पॅरेग्राफ आहे की आता तुम्हाला ही पूर्ण घटना किंवा ही पूर्ण बातमी डिटेलमध्ये एक्सप्लेन करायचे. कसं झालं, काय झालं, कुठे झालं, कधी झालं, केव्हा झालं, ते सगळं तुम्हाला डिटेलमध्ये लिहायचं आहे. स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत सोलापुरात नुकतीच एक मोहीम राबवण्यात आली होती आणि शाळा, महाविद्यालये, कारखाने, दुकाने, गृहनिर्माण सोसायट्या अशा विविध घटकांमध्ये स्वच्छतेची स्पर्धा घेण्यात आली होती. संपूर्ण 1 महिन्याच्या कालावधीत सातत्यपूर्ण सर्वेक्षण घेण्यात आले आणि मग श्री विठ्ठल रखुमाई विद्यालयाने स्वच्छतेत अव्वल स्थान पटकावल्याचे या सर्वेक्षणात आढळून आले. म्हणजे काय घडलं होतं, पार्श्वभूमी काय आहे, ही स्पर्धा कशामुळे, कधी घेण्यात आली होती, कशी होती ते लिहायचं आहे आणि मग या विद्यालयाचा नंबर त्याच्यामध्ये आला आहे हे सांगायचं आहे. शाळा नव्यासारखी स्वच्छ लखलखीत केलेली दिसत होती आणि मग ॲक्च्युअली त्या दिवशी काय घडलं हे सगळं लिहायचं आहे. शाळेचे प्रवेशद्वार, सर्व वर्ग, जिने, सर्व बागांपर्यंत जाणारी मार्गिका इत्यादी सर्व ठिकाणे, मी बागांपर्यंत वाचलं का, सर्व वर्गांपर्यंत जाणारी मार्गिका इत्यादी सर्व ठिकाणी स्वच्छ व नीटनेटकी ठेवलेली होती. विशेष म्हणजे पाणी पिण्याची जागा व शौचालये अतिशय स्वच्छ व प्रसन्न राखलेली दिसत होती आणि विद्यार्थ्यांनी फक्त शाळाच नव्हे तर शाळेच्या सभोवतालचा परिसर देखील स्वच्छ आणि सुंदर केला होता. म्हणजे त्या दिवशी काय घडलं, कसं घडलं, काय नेमकं सिच्युएशन होती, ही सगळी तुम्हाला एक्सप्लेन करायची आहे. हा जो शेवटचा पॅरेग्राफ आहे याच्यामध्ये आपण कन्क्ल्युजन लिहितो की नेमकं आता झालं ना सगळं, म्हणजे प्रसंग लिहून झाला. आता शेवटी कन्क्ल्युजनमध्ये काय लिहायचं आहे बघा. विद्यार्थ्यांनी फक्त स्पर्धेपुरती स्वच्छता पाळली होती असे नव्हे तर स्वच्छतेच्या बारीक सारीक सवयी अंगी मुरवल्या होत्या.
आणि या पुरस्कारानिमित्त सर्व नागरिक शाळेचे कौतुक करीत होते. ठीक आहे. सो अशा पद्धतीने तुम्हाला एंड पण करायचं आहे की म्हणजे फक्त तेवढ्यापुरतं स्वच्छ नाही केलं तर त्या विद्यार्थ्यांना त्याच्या स्वच्छतेच्या सवयी पण लागलेल्या आहेत हे पण तुम्ही सांगू शकता. इफ पॉसिबल तुम्ही हा पुरस्कार जेव्हा दिला तेव्हाची तारीख पण याच्यामध्ये मेन्शन करू शकता. त्याच्यानंतर अजून एखाद्या विद्यार्थ्याने म्हणजे एखादा असा ग्रुप असेल ज्याने खूप चांगलं काम केलं त्यांचं काही डिटेल्स मेन्शन करू शकता. शिक्षकांनी मदत केली वगैरे हे सगळं मेन्शन करू शकता. सो अजून तुम्ही या बातमीला वाढवू पण शकता, पण ही बातमी सफिशियंट आहे तुम्हाला 10th आणि 12thसाठी. ठीक आहे. सो एवढे लिहिले की तुम्हाला पूर्ण मार्क्स मिळतील आणि बातमी खूप मोठी पण नसावी. सो इतकी पुरेशी आहे, पण तुम्हाला जर अजून काही वाढवायचंच असेल तर तुम्ही ते काही पॉईंट्स मेन्शन करू शकता. पुरस्कार कोणाच्या हस्ते देण्यात आला आहे त्या व्यक्तीचं नाव पण तुम्ही मेन्शन करू शकता. काही पण रँडम नाव तुम्ही लिहू शकता. सो एवढे पॉईंट्स मेन्शन तुम्ही एक्स्ट्रा हवे असतील तर करू शकता. सो आय होप की तुम्हाला बातमीलेखन कसं करायचं हे कळलं असेल. याच्यावरती मी एक सेपरेट व्हिडिओ अपलोड केला आहे. डूज आणि डोंट्स काय करावं काय करू नये बातमीलेखनामध्ये ते पण सांगितलेलं आहे. हा एक नमुना होता. तुम्हाला जर अजून काही गोष्टी हव्या असतील तो व्हिडिओ नक्की पहा. अजून एक गोष्ट, बातमी नेहमी भूतकाळात लिहायची आहे. कुठल्याही प्रकारे बातमी भविष्यकाळात किंवा वर्तमान काळात लिहायची नाही, कारण बातमी घडून गेली आहे आणि मग तुम्ही लिहिताय. ठीक आहे. सो बातमी नेहमी भूतकाळातच लिहायची ही जनरल गोष्ट आहे, पण जर तुम्हाला माहिती नसेल तर प्लीज लक्षात ठेवा बातमी ही नेहमी भूतकाळामध्येच असली पाहिजे. ठीक आहे. ते पण चालू भूतकाळ शक्यतो अवॉइड करा. बाकी सामान्य भूतकाळामध्ये वगैरे तुम्ही बातमी लिहू शकता. ठीक आहे. सो आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. प्लीज हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ अँड सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. बेस्ट ऑफ लक.